प्रॉब्लेम सेट 5 आपला तोच चालू आहे. त्यातला एक्झाम्पल नंबर 13 हे पण मला थोडंसं महत्वाचं वाटतं. काय म्हणतायत, फाइंड द लेंथ of the medians of a triangle whose vertices are a -1 1 then b 5 -3 and c 3 5. काय दिलेलं आहे, एक ट्रायंगल दिलेलं आहे. तर ट्रायंगलचं नाव ABC दिलेलं आहे. ABC दिलेलं आहे. A चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत -1 +1. B चे कोऑर्डिनेट दिलेले आहे 5 -3. C चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 3 5. इथपर्यंत पहिल्या ओळीमध्ये दिलेले आहे. नंतर काय विचारतायत ते, फाइंड द लेंथ ऑफ द मेडियन्स. आता समजा ए डी मेडियन या पद्धतीने एकच सध्या फक्त विचार करूया आपण, नंतर बी पासून आणि सी पासूनचा नंतर विचार करू. आता जर एडी ही जर मेडियन असेल तर आपल्याला माहिती आहे की बीडी आणि डीसी समान मापाचे असतात. आता आपल्याला काय म्हणता येते की आपल्याला किंमत काढायची ती डिस्टन्स बिटवीन ए टू डी याची किंमत या ठिकाणी काढायची. मग ही काढण्यासाठी ए बिंदू माहित आहे पण डी बिंदू माहित आहे. मग डी कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्यासाठी बी आणि सी चा उपयोग करायचा. मग बी आणि सी चा उपयोग कसा करायचा, तर आपल्याला माहिती की डी हा बीसी चा मिड पॉइंट आहे. म्हणजे मिड पॉइंट फॉर्म्युल्याने या ठिकाणी बी आणि सी चा उपयोग करून डी ला जर समजा मी आता XY म्हटलो तर या पद्धतीने XY चे या ठिकाणी कोऑर्डिनेट काढून घ्यायचे आणि ते कोऑर्डिनेट आल्यानंतर ए टू डी चं अंतर आपण या ठिकाणी बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला आपण मिळवू शकतो. म्हणजे इथं आपल्याला दोन फॉर्म्युले वापरायचे आहेत. एक मिड पॉइंट फॉर्म्युला पहिल्यांदा वापरायचे की ज्याच्यामुळे आपल्याला डी चे कोऑर्डिनेट मिळणार आहेत आणि नंतर डी आणि ए या दोन्हीचे कोऑर्डिनेट विचारात घेऊन डिस्टन्स एडी म्हणजेच या ठिकाणी लेंथ ऑफ द मेडियन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर त्या पद्धतीने या ठिकाणी विचार करूया. सो ॲज शोन इन द फिगर, as shown in the figure segment AD is the median of a triangle. आता ऍक्च्युअली 3 आहे पण सध्या फक्त एकाचाच विचार करूया. ऑफ अ ट्रायंगल ABC by the property of median, by the property of median BD is equal to DC. That is D is the midpoint of segment BC. So by using midpoint formula we can calculate value for D, that is D in a bracket x comma y से आपण ह्याला म्हणतोय से या पद्धतीने. सो x is equal to x1 plus x2 divided by 2, y is equal to y1 plus y2 divided by 2 is equal to x1 आपल्याला BC 5 आणि 3, 5 plus 3 divided by 2 आणि y is equal to y1 that is -3 plus y2 that is 5 divided by 2. So x is equal to 8 divided by 2, y is equal to 2 divided by 2. 2 gets cancelled. बेचोक 8 is equal to 4 is equal to 1. So आता काय D आपण काय मानलेलं आहे xy which is equal to in a bracket 4, 1 म्हणजे आता डी चे निर्देशक काय झाले 4 आणि 1 आणि आता आपल्याला काय करायचं आहे एडी अंतर या ठिकाणी मिळवायचं. सो टू फाइंड distance AD we use distance formula.
distance formula. So distance AB is equal to square root of x1 minus x2 bracket square plus y1 minus y2 bracket square, which is equal to x1 minus 1 x2 आता आपण किती काढले 4 minus 4 bracket square plus y1 1 minus y2 minus 1. इथे जर आपण xy या पद्धतीने 4 1 लिहिले वजा 1 वजा 4 1 वरून 1 गेले कंसाचा वर्ग, which is equal to वजा 1 वजा 4 वजा 5 चा वर्ग अधिक 1 मधून 1 गेले 0 चा वर्ग वजा 5 चा वर्ग 25 square root of 25. So distance AB is equal to 5 पण हे डिस्टन्स AB काय आहे मीडियन. सो लेंथ ऑफ द मीडियन AD नेक्स्ट आहे. सो लेंथ ऑफ द मीडियन AD length of the median AD which is equal to 5 and that is the answer. हे पहिलं उत्तर झालं. एक मीडियन नाही. आता सिमिलरली काय करायचंय बी पासून समोरच्या बाजूला जर आपण ही रेषा काढली तर BE याला परत XY मानायचं, मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा, ही किंमत काढायची आणि यावरून BE चं अंतर या ठिकाणी मिळवायचं. ते कसं मिळवायचं त्याचा विचार आता आपण करू. BE चा या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. कसं करायचंय आता थोडंसं शॉर्ट कॅल्क्युलेशन करूया. E बिंदू काढायचा आहे आपल्याला. सो E which is equal to XY which is equal to x1 plus x2 that is आता काय C आणि A चा विचार करायचा. वजा 1 अधिक 3 भागिले 2 कॉमा 1 अधिक 5 भागिले 2 बरोबर इन ब्रॅकेट 3 मधून 1 गेले 2 भागिले 2 कॉमा 5 आणि 6 भागिले 2 2 ला 2 जातील बेत्रिक 6. सो E इन ब्रॅकेट XY which is equal to 1,3. आता म्हणजेच या ठिकाणी 1 आणि 3 हे E चे कोऑर्डिनेट आले. हे मिड पॉइंट फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. हे पहिल्यांदा आपण सगळे लिहिलेले आहे. आता फक्त तीच प्रोसिजर आपण करतोय. आता BE चं अंतर. सो मीडियन आता डायरेक्ट बनवूया. मीडियन BE इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ इथं 5 आहे 5 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक वजा 3 कंसाचा वर्ग. बघा 5 आणि 1 वजा 3 आणि अधिक 3 बरोबर. या ठिकाणी 5 मधून 1 गेले 4 चा वर्ग अधिक वजा 3 वजा 6 चा which is equal to स्क्वेअर रूट ऑफ 4 चा वर्ग 16 अधिक 6 चा वर्ग 36 बरोबर. 6 आणि 6 12 3 आणि 1 4 आणि 1 5 52. आता 52 आपण कशी लिहू शकतो 13 गुणिले 4 13 चौक 52. सो मीडियन BE is equal to 2√30 and that is the answer. या पद्धतीने दुसरं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळेल. आता BE झालं. आता काय करूया आपण CF याचा विचार करूया. CF याचा विचार करत असताना परत या ठिकाणी या दोन बिंदूंचा विचार करायचा आहे. सो इथं परत मी लिहितो XY. आता त्याचा विचार करूया. सो आता A आणि B चा विचार करून F चे बिंदू आपल्याला मिळवायचे. F which is equal to XY which is equal to -1 -5 -1 plus 5 इथं मायनसचा काही प्रश्नच नाही डिवायडेड बाय 2 कॉमा 1 -3 डिवायडेड बाय 2 which is equal to
4 डिवायडेड बाय 2 मायनस 2 डिवायडेड बाय 2 बेदुनी 4 वजा आहे. सो f which is equal to xy which is equal to 2 आणि मायनस 1. आता आपल्याला f चे बिंदू मिळाले, c चे बिंदू आहेत. सो मेडियन CF which is equal to square root of 3. आता इथे किती बिंदू याचे झाले 2 वजा 1 3 square root of 3 minus 2 bracket square 3 minus 2 bracket square plus 5 minus minus plus 5 plus 1 bracket square which is equal to 1 square plus 6 square which is equal to 1 plus 36. 6 चा वर्ग 36. So median CF which is equal to square root of 37. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी 3 मेडियनच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न पूर्ण होतो. नंतर 15 ओळी शो दॅट A 4 minus 1 B 6 0 C D 5 minus 3 are vertices of the square. स्क्वेअर दाखवायचे. आता स्क्वेअर दाखवताना काय करायचंय की चारही बाजू या एकरूप दाखवायचे आहेत आणि डायगोनल पण एकरूप दाखवायचे आहेत. ऍक्च्युअली रेक्टँगल मध्ये आपण या गोष्टी पाहिलेल्या होत्या की फक्त रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स दाखवल्या होत्या. इथे सगळ्या बाजू एकरूप आल्या पाहिजेत आणि डायगोनल पण एकरूप आले पाहिजेत. कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त आहे म्हणून तुम्हाला थोडं गणित हे सोडवण्यासाठी मी देतोय. त्यानंतर पुढचा भाग आहे फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सर्कमसेंटर अँड रेडियस. वेगळाच भाग इथे रेडियस म्हणून विचारलेला आहे. आता सर्कमसेंटर कसं काढायचं ते तर मी सांगितलेलं आहे. आता फक्त रेडियसचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला तो जो सेंटर आहे त्याचे बिंदू आपल्याला मिळतील. तिथून ए बी सी कोणताही बिंदू घ्या आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरून ती रेडियस तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. त्यामुळे ते गणित म्हणजे 15वं आणि 16वं गणित हे तुम्हाला देतो. आता 17वं गणित या ठिकाणी पर्पजली मी घेतोय कारण इथं आपण आतापर्यंत हा फॉर्म्युला फार कमी वेळेला वापरलेला आहे. तो लक्षात राहावा याच्यासाठी वापरतोय. गणित काय दिलेलं आहे. गिवन A 4 minus 3 B 8 5 find the coordinates of the point that divides the segment AB in the ratio 3:1. A आणि B हे दोन बिंदू दिलेले आहेत. 4 minus 3 8 5 हा डिव्हिजन पॉइंट दिलेला आहे PXY आपण मानलेला आहे PXY आणि हा A to P या पद्धतीने 3 भागामध्ये आणि P to B 1 भागामध्ये डिवाइड करतो. सरळ सरळ हे गणित आपल्याला लक्षात येते की सेक्शन फॉर्म्युला आहे. सेक्शन फॉर्म्युला वापरायचा आहे आणि X आणि Y चे बिंदू या ठिकाणी मिळवायचे. कसं सोडवायचंय त्याचा विचार करूया. आकृती तर काढणं गरजेचं आहे. सो बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला X is equal to mx2 plus nx1 divided by m plus n. आपल्याला माहित आहे x1 y1 लिहून घ्या वाटलंच तरी तर आणि याला x2 y2 असं म्हणतो आपण. हे m बरोबर n 3 झालं आणि n बरोबर 1 झालं. हे सगळं लिहून ठेवा वाट लक्षात राहत नसेल तर तुमच्या. m 3 गुणिले x2 8 अधिक n 1 गुणिले x1 4 भागिले 3 अधिक 1 बरोबर 8 त्रिक 24 4 28 3 आणि 4 24 आणि 4 28 भागिले 4 4 7 28 म्हणून x बरोबर 7 y बरोबर आता या ठिकाणी y बरोबर my2 plus ny1 divided by m plus n which is equal to m 3 गुणिले y2 5 अधिक n 1 गुणिले y1 वजा 3 भागिले m अधिक n that is 3 plus 1 3 5 15 3 1 3 वजा भागिले 3 आणि 4
15 मधून 3 गेले 12 राहिले 4 एके 4 4 त्रिक 12 y is equal to 3 therefore p which is equal to xy which is equal to 7,3 and that is the answer. So find the coordinates of the point that divides the segment. आपण p मानलेला आहे, so p in a bracket xy which is equal to 7 3 and that is the answer for your question. गणित असं आहे, find the coordinates of the centroid of the triangle if the point D minus 7 6 E 8 5 and F 2 minus 2 are the midpoints of the sides of the triangle. असं गणित आहे. गणित ऑलरेडी लिहिलेलं आहे. कारण असं आहे की मला पूर्ण फळा दोनदा पुसवा लागतोय आणि त्याच्यामुळे डिस्टर्ब होते म्हणून मी अगोदर गणित घेतलेले. आता नीट लक्ष द्या, मी एक्सप्लेन करून सांगतोय ईच अँड एव्हरी स्टेप आणि मग नंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हे गणित कशा पद्धतीने सोडवायचे. मग आपल्याला काय काय दिलेले आहेत की DEF हे मिड पॉइंट्स आहेत कोणाचे, साइड्स ऑफ द ट्रायंगल. मी पहिल्यांदा ABC हा साइड ट्रायंगल करून घेतला, DEF त्याचे मिड पॉइंट्स घेतले की जे दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यानंतर आता व्हर्टेक्स हे आपल्याला माहित नाही, B माहित नाही आणि C माहित नाही, ते x1 y1 x2 y2 आणि x3 y3 या पद्धतीने घेतलेले. आपल्याला विचारले कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट मी pxy या ठिकाणी मानलेले. आता इथं आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की सेंट्रॉइडचा फॉर्म्युला जो होता तो फॉर्म्युला आपल्याला या पद्धतीने होता x1 plus x2 plus x3 divided by 3 and y1 plus y2 plus y3 divided by 3. तो फॉर्म्युला आपल्याला आणायचा आहे. तो कसा आणायचा त्याच्यासाठी ही सगळी प्रोसिजर आहे, स्टेप बाय स्टेप या ठिकाणी लक्षात घ्या. मग आता आकृती काढलेली आहे, DEF हे मिड पॉइंट्स घेतलेले आहेत, ABC हे व्हर्टेक्स घेतलेले आहेत, त्या प्रत्येकाचे कोऑर्डिनेट या ठिकाणी आपण काढलेले. तर प्रत्यक्ष उत्तराकडे जाऊया. फ्रॉम द फिगर D is the midpoint of a triangle, साइड BC. D हा या ठिकाणी मिड पॉइंट आहे कोणाचा, साइड BC चा, हे आपण लिहिलेलं आहे. मग मिड पॉइंट फॉर्म्युल्याने काय केलं आपण, x is equal to x2 plus x3 divided by 2. आता इथे x ची किंमत आहे, हे म्हणजे xy -7. ह्या xy चा आणि ह्या xy चा काही संबंध नाही आहे, हे आपण मानलेलं आहे. सो -7 x2 plus x3 divided by 2. By taking cross multiplication x2 plus x3 is equal to -14. इक्वेशन 1 म्हटलेलं आहे त्याला. त्याच पद्धतीने मिड पॉइंट फॉर्म्युल्यानुसार y is equal to y2 plus y3 divided by 2. कारण इथं आपण x2 y2 आणि x3 y3 घेतले म्हणून y2 plus y3 divided by 2. So 6 is equal to y ची किंमत 6 is equal to y2 plus y3 divided by 2. By taking cross multiplication y2 plus y3 is equal to 2. इक्वेशन नंबर 2. हे झाले टी च्या बाबतीमध्ये. म्हणजे आता हा आपल्या दृष्टीने विषय संपला. आता ई. So similarly E is the midpoint of segment AC. AC चा हा मिडपॉइंट घेतला. A चे कोऑर्डिनेट आहेत x1 y1 आणि C चे कोऑर्डिनेट आहेत x3 y3 आणि xy या ठिकाणी किती आहे 8 5. या xy चा आणि या xy चा काहीही संबंध नाही. सो x is equal to x1 plus x3 divided by 2. x 8 x1 plus x3 divided by 2. Multiplication, cross multiplication, x1 plus x3 is equal to 16. Similarly, y is equal to y1 plus y3 divided by 2. y ची किंमत 5. 5 बरोबर y1 plus y2 divided by 2. 5 गुणिले 10. So y1 plus y3 is equal to 10. इक्वेशन नंबर 4. ही दोन इक्वेशन झाली, ही दोन इक्वेशन झाली. ही बाजू संपली, ही बाजू संपली. आता फक्त ही बाजू राहिली. Also F is the midpoint of segment AB. AB x1 y1 कोऑर्डिनेट आणि x2 y2 b चे आणि इथे xy 2 -2 हे लक्षात ठेवा. Also F is the midpoint of segment AB. So x is equal to x1 plus x2 divided by 2 and y is equal to y1 plus y2 divided by 2. So 2 is equal to x1 plus x2 divided by 2. -2 is equal to y1 plus y2 divided by 2. By taking cross multiplication x1 plus x2 is equal to 4, 2 into 2 and y1 plus y2 is equal to -4, 2 into -2. इक्वेशन नंबर 5 आणि 6. आता जर इक्वेशन 1 2 3 4 5 आणि 6 कडे जर आपण पाहिलं काळजीपूर्वक तर आपल्या लक्षात येईल इक्वेशन 1
इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 हे x1 x2 आणि x3 मधली इक्वेशन्स आहेत आणि इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 6 हे y1 y2 आणि y3 मधली इक्वेशन्स आहेत. मग मी काय केलेलं आहे आता पुढच्या स्टेपला ऍड इक्वेशन 1 3 and 5 म्हणजेच काय केलेलं आहे सगळी x1 x2 आणि x3 ची सगळी जी इक्वेशन्स 3 मिळालेली आहेत ती या ठिकाणी मांडलेली आहेत. बघा x2 + x3 = 14, x1 + x3 = 16 आणि x1 + x2 = 4 या तीन इक्वेशनची बेरीज केलेली आहे. सो x1 x2 x2 2x x1 x1 2x1 x2 x2 2x2 x3 x3 2x3 which is equal to 16 आणि 4 20 20 मधून या ठिकाणी वजा 14 गेले 6 राहिले. 2x1 + 2x2 + 2x3 = 6. So x1 by dividing each term by 2 x1 + x2 + x3 = 3. So आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपला जो सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे तो सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आपल्याला असं सांगतो या ठिकाणी आता याची काही गरज नाही. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आपल्याला असं सांगतो xy = x1 + x2 + x3 divided by 3, y1 + y2 + y3 divided by 3. आता इथं आपल्याकडे काय आहे x1 + x2 + x3 = 3 आहे म्हणजे सेंट्रॉइडच्या फॉर्म्युल्यामधली x ची जर किंमत द्यायची असेल तर आपल्याला डिवाइडेड बाय 3 करणं गरजेचं आहे. सो x1 + x2 + x3 divided by 3 = 3 divided by 3 which is equal to 1. 3 ला 3 गेले equal to 1. Also सिमिलरली आता काय केलेले मी या ठिकाणी y1 + y2 + y3 डायरेक्ट मांडलेले आहे पण मी तुम्हाला इथं आणण्याची जागा आहे तर ती पण बेरीज करून दाखवतो. y2 + y3 = 12 हे इक्वेशन नंबर 2 झालं. y1 + y3 = 10 हे इक्वेशन 4 झालं आणि y1 + y2 = -4. सो y1 + y1 सगळ्यांची बेरीज केली 2y1 y2 + y2 2y2 आणि y3 2y3 सो y1 + y1 2y1 y2 + y2 2y2 y3 + y3 2y3 which is equal to 12 आणि 10 22 22 मधून वजा 4 गेले 18 राहिले. आता प्रत्येकाला या ठिकाणी मी 2 ने डिवाइड करतोय. सो y1 + y2 + y3 = 9 बरोबर आहे. इथे तेच मी डायरेक्ट मांडलेलं आहे. हे मांडल्यानंतर या ठिकाणी आपल्या लक्षात येते की मागाशी सांगितलेल्या पद्धतीने आपल्याला जर हे y म्हणून ट्रीट करायचं असेल तर याच्या खाली 3 असणं आवश्यक आहे म्हणजे डिवाइडेड बाय 3. सो y1 + y2 + y3 divided by 3 = 9 divided by 3 and which is equal to 3. And so the final answer, the coordinate of the centroid इक्वल टू पहिला x कोऑर्डिनेट तो आला या ठिकाणी आपण तयार केलेला आहे 1 आणि y आला 3 आणि या ठिकाणी तुमचं उत्तर पूर्ण झालेलं असेल. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाचं गणित या ठिकाणी मला जागा पुरत नव्हती आणि थोडंसं या ठिकाणी वेळ लागत होता म्हणून मी पहिल्यांदा गणित लिहून घेतलेलं आहे आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने हे गणित मला महत्त्वाचं वाटतं. एक्झाम्पल नंबर 19 स्टार मार्क केलेलं आहे आणि आता फक्त 20 21 22 राहिले त्यात 22वा तर गणित आपल्याला नाहीये. 20 आणि 21 आपण ऑलरेडी घेतलेले आहे तरी पण 21व गणित हे मी नंतर तुम्हाला सोडवून देतोय. हे या भागातलं प्रॉब्लेम सेट मधलं आत्ताच्या पिरियड मधलं शेवटचं गणित असेल कारण उद्याच्यापासून आपण नेक्स्ट पिरियडला आपण ट्रिग्नोमेट्री सुरू करणार आहोत. हे सुद्धा गणित मला महत्त्वाचं आहे. स्टार मार्क दिलेले आहे. व्हरायटी ऑफ मेथड्स या ठिकाणी आपल्याला वापरता येतात पण आपण सोप्यातली सोपी पद्धत या ठिकाणी वापरणार. काय दिलेलं आहे A line segment AB is divided into 5 concurrent parts. 5 समान भागामध्ये लाईन AB डिवाइड केलेली आहे as P, Q, R and S such that A dash, P dash, Q dash, R dash, S dash आणि B. If the point Q 12, 14 and S 4, 18 are given,
फाइंड द रिमेनिंग कोऑर्डिनेट्स दॅट इज ए पी आर आणि बी आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे. तर आता हे पहिल्यांदा आकृती तर काढणं गरजेचं आहे. ए टू बी एक सेगमेंट काढला, 1 2 3 4 5 भागामध्ये तो विभागला. नाव दिलं पी क्यू आर आणि एस. आपल्याला दिलेले पॉइंट कोणते आहेत तर क्यू आहे तो 12 14 दिला, त्यानंतर एस आहे तो 4 18 दिला. आणि आता आपल्याला कोणकोणते पॉइंट विचारलेले आहेत त्यांनी, एक तर पहिल्यांदा या ठिकाणी ए विचारलेला आहे, ए विचारलेला आहे, त्यानंतर पी विचारलेला आहे, त्यानंतर आर विचारलेला आहे आणि सरते शेवटी बी पण विचारलेला आहे. म्हणजे हे 4 पॉइंट आपल्याला मिळवायचे. आता थोडंसं लक्ष द्या, सगळ्यात सोपं आर काढणं आहे कारण क्यू आणि एस चा तो काय मिड पॉइंट आहे. हे सगळे जे भाग आहेत हे एकरूप आहेत, त्यामुळे इथं फार विचार करायची गरज नाही. मॅक्झिमम मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला वापरायचं. मग आता मी काय लिहिलं, फ्रॉम द फिगर आर इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट क्यू एस बाय मिड पॉइंट फॉर्म्युला कोऑर्डिनेट ऑफ आर इज इक्वल टू x1 plus x2 divided by 2 y1 plus y2 divided by 2 x1 y1 याला म्हणलं मनातल्या मनात, याला x2 y2 म्हणलं. 12 अधिक 4 भागिले 2, 14 अधिक 18 भागिले 2, 12 आणि 4 16 भागिले 2, 14 आणि 18 32 भागिले 2, बे 8 16 8 लिहिले, बे 16 32. त्यामुळे कोऑर्डिनेट ऑफ आर 8 आणि 16 हा एक भाग झाला, एक पॉइंट या ठिकाणी मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर आर टू बी हा जर सेगमेंट आपण विचारात घेतला तर एस हा त्याचा मिड पॉइंट आहे. आपल्याला आर माहित आहे, एस माहित आहे, बी काढणं सोपं आहे. याला x1 y1 म्हटलं, याला xy म्हणलं आणि याला x2 y2 म्हणलं. तर नाउ एस इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट आर बी. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एस याचा एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल टू x1 plus x2 divided by 2 बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. सो 4 आणि ह्याचा एक्स कोऑर्डिनेट किती 4 इज इक्वल टू 8 आणि इथं काय आहे x2 8 plus x2 divided by 2 by taking cross multiplication 8 is equal to 8 plus x2, 8 gets cancelled, x2 is equal to 0. Similarly y coordinate of s is equal to y1 plus y2 divided by 2 by putting the values. 18 बरोबर 16 अधिक y2 भागिले 2, 18 दोन्ही 36, 36 बरोबर 16 अधिक y2, 36 मधून 16 गेले 20 राहिले. सो कोऑर्डिनेट ऑफ बी आर 0 and 20, 0 and 20 या पद्धतीने या ठिकाणी दुसऱ्या कोऑर्डिनेट आपल्याला मिळतील. आणि आता राहिलेले जे 2 कोऑर्डिनेट आहेत ते कोऑर्डिनेट या ठिकाणी आपल्याला मिळवायचे आणि ते कसे मिळवायचे त्याचाही विचार करूया. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण स्टार्ट. आता बघा बी चा मिळाला, ए चा मिळाला, आता या बाजूने जायचंय आपल्याला. आता पी चे मिळवायचे. मग पी चे मिळवताना आपण काय करणार आहोत, पी आणि आर सेगमेंट. नाउ कन्सिडर सेगमेंट पी आर वेअर क्यू इज द मिड पॉइंट. हा मिड पॉइंट आहे, हा पॉइंट माहित आहे, हा पॉइंट माहित आहे, हा काढायचा. सो एक्स कोऑर्डिनेट ऑफ क्यू इज इक्वल टू x1 plus x2 divided by 2. एक्स कोऑर्डिनेट काय आहे 12, 12 बरोबर x1 हे x1 y1 आणि हे x2 y2, x1 plus 8 divided by 2. सो 12 दोन्ही 24 बरोबर x1 अधिक 8, हे 8 इकडे गेले की वजा झाले. सो 24 मधून 8 गेले की x1 बरोबर 16, हे झाले x1. सिमिलरली y कोऑर्डिनेट ऑफ q फक्त p q r या 3 बिंदूकडेच लक्ष द्यायचं. q इज इक्वल टू y1 plus y2 divided by 2. सो 14 y कोऑर्डिनेट इज इक्वल टू हा y1 plus 16 divided by 2. 14 into 2 that is 28, y1 plus 16, हे 16 इकडे आलं, 28 minus 16 is equal to y1. So y1 is equal to 12 आणि त्यामुळे आपल्याला लिहिता येईल की कोऑर्डिनेट ऑफ p is equal to 16, 12. आता राहिलेला कोऑर्डिनेट कोणता आहे म्हणजे p चे कोऑर्डिनेट या ठिकाणी मिळाले 16, 12. आता a चे काढायचे. a चे काढत असताना आपल्याला काय करावं लागेल, aq हा या ठिकाणी सेगमेंट aq वेअर p is midpoint, p is midpoint. इन शॉर्ट मध्ये सांगतोय, तुम्ही जरा व्यवस्थित लिहून घ्या. त्यामुळे इथं काय येईल यामध्ये की 16 बरोबर x1 plus 12 भागिले 2,
16 दोन्ही 32 बरोबर x1 प्लस 12. हे 12 इकडे गेले, 32 वजा 12 बरोबर x1, x1 बरोबर 20. सिमिलरली 16 झाले. आता 12 बरोबर y1 प्लस 14 भागिले 2, 12 दोन्ही 24, y1 अधिक 14, हे 14 इकडे गेले, 24 वजा 14 बरोबर y1, y1 बरोबर 10. आणि त्यामुळं a चे कोऑर्डिनेट या ठिकाणी येतील. कोऑर्डिनेट ऑफ a which is equal to 20, 10. त्यामुळे फायनल आन्सर जर द्यायचं असेल तर कोऑर्डिनेट ऑफ a that is 20, 10. देन a नंतर आपल्याला काय विचारलेलं आहे या ठिकाणी p 16, 12. त्यानंतर आपल्याला विचारलंय r 8, 16 आणि लास्ट b 0, 20 आर द गिवन रिक्वायर्ड कोऑर्डिनेट्स. आणि या पद्धतीने कोऑर्डिनेट जॉमेट्री मधली जवळजवळ 95% गणितं आपण या ठिकाणी प्रत्यक्ष सोडवलेली आहेत. जी काही राहतील ती गणितं या ठिकाणी आपण नंतर हॉट्स म्हणून घेणार आहोत आणि पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचा विचार या ठिकाणी सुरू झालेला आढळून येईल.